नमस्कार मित्रांनो, मराठी बोल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्या नागरिकांचे नाव नोंदणी प्रक्रियेची सर्वेक्षण प्रक्रिया बाकी राहिलेली आहे किंवा सर्वे ज्यांना करता आला नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आता याआधी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना सेल्फ सर्वे करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सेल्फ सर्वेच्या अंतर्गत नागरिकांची पात्रता तपासून त्या नागरिकांना त्या ठिकाणी जे काही यादी आहे त्या यादीमध्ये समाविष्ट केलं जातं किंवा आपलं नाव त्या यादीमध्ये जोडलं जातं. आता नाव जोडल्यानंतर त्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ दिला जातो. परंतु या नाव नोंदणी जी प्रक्रिया आहे किंवा जो सेल्फ सर्वेची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये या सुरुवातीला 30 एप्रिल 2025 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. त्यानंतर 15 मे 2025 ही तारीख देण्यात आली. आता तरी देखील अनेक नागरिकांना तांत्रिक अडचणीमुळे ॲप चालत नाही किंवा काही प्रॉब्लेममुळे जॉब कार्डचं साईट चालत नाही, या विविध गोष्टीची अडचण येत असल्यामुळं केंद्र शासनानं परत यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे. आता ही मुदतवाढ किती दिवसाची दिली आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच येणारं महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. तर चला, हे काय केंद्र शासनानं मुदतवाढ दिलेले जे लेटर आहे ते लेटर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. सर आज 15 तारखेला लेटर आलेलं आहे. 16 दिवस म्हणजेच आपल्याला जवळपास 31 मे 2025 ही अंतिम तारीख सर्वेसाठी देण्यात आलेली आहे. 16 दिवस आपल्याला सर्वेसाठी आणखी वाढवून दिलेले आहेत. आता यामध्ये काय दिलेलं आहे हे पहा. आता या सर्वेमध्ये जी काय बाकीची गोष्ट आहे यामध्ये काय दिलं आहे, एक्सटेन्शन टू, आता मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो कारण इंग्लिशमध्ये वाचून सांगितलं तरी बऱ्याच जणांना समजणार नाही, त्यामुळे मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. किंवा तुम्हाला ग्रामीण जे काय पंतप्रधान आवास योजना ग्रामीणची जी योजना आहे त्यामध्ये जे काय रजिस्ट्रेशन म्हणजे जे काय सेल्फ सर्वे करायचं आहे त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदतवाढ कोणत्या कोणत्या राज्यांत देण्यात आली, फक्त 8 राज्यांमध्ये देण्यात आलेली, हे लक्षात असू द्या. संपूर्ण देशभर ही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. या आधीची जी मुदतवाढ होती ती अनेक राज्यांना देण्यात होती, पण यावेळेस फक्त 8 राज्यांना देण्यात आली. ते 8 राज्य कोणते तर या ठिकाणी लक्षात घ्या, आसाम, महाराष्ट्र, नागालँड, गोवा, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांना 31 मे 2025 पर्यंत सेल्फ सर्वे करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असं जे काय लेटर आहे ते लेटर तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात, त्या लेटरच्या माध्यमातून शासनानं मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापर्यंत घरकुलचा सेल्फ सर्वे केला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपला सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्यावा. सेल्फ सर्वे कसा करायचा याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. येणाऱ्या विविध अडचणींची माहिती देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार कव्हर करत आलेलो आहोत. परंतु आता ॲपमध्ये थोडा बदल झालेला आहे, त्यामुळे सेल्फ सर्वे बाबतचा देखील नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. परंतु सद्यस्थितीमध्ये एवढी महत्त्वाची अपडेट होती की सेल्फ सर्वे करण्यासाठी आपल्याला 31 मे 2025 ही अंतिम तारीख मिळालेली आहे. त्यामुळं ज्यांनी अद्यापर्यंत सर्वे केला नसेल त्यांनी 31 मे 2025 पूर्वी आपला सर्वे पूर्ण करणं आवश्यक आहे. तर चला, दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.